जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या निंदनीय घटनेचा निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून पाकिस्तानचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। विशेषतः अर्धापूर शहरात मुस्लिम आणि सर्वधर्मीय बांधवांनी एकजुटीने तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर करत दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेबद्दल आणि नांदेडमधील प्रतिक्रियांबद्दल सविस्तर जाणून घेऊया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारे मुल्क के बड़ी रियासत और खूबसूरत रियासत कश्मीर, इसमें पहलगामा के अंदर जो दहशतगर्दाना हमला किया गया उसमें मासूम लोगों का कत्ल हुआ है और ये एक बहुत दुखदायक खबर है। हम उसकी निंदा करते हैं और इसी बात को यहाँ लेकर तहसीलदार साहब पास आए थे कि हम हुकूमत हिंद से मुतालबा करते हैं कि जिन लोगों ने भी ये हरकत की है उनकी तहकीक की जाए और जांच करके उनको पकड़ा जाए और उनको कठोर से कठोर सजा दी जाए ताकि दोबारा कोई इस तरह की हरकत करने का कोशिश न कर सके। हम अपनी तरफ से और तमाम ही मुसलमानों की तरफ से और तमाम ही जो है मजहब के मानने वालों की तरफ से बहुत ही दुख के साथ निंदा करते हैं और ऐसा जो है दुख व्यक्त करते हैं। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी भर दुपारी पहलगामा काश्मीर येथे आतंकवादीकडून जे है निष्पाप व निर्दोष भारतीय नागरिकांचा जे है हल्ला करून हत्या करण्यात आली। याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही जे अर्धापूर शहरात सर्व जे है बाजारपेठ व अर्धापूर शहरातील मार्केट कडकडीत बंद केला आहे। त्याच्या निषेधार्थ तसेच या बंद मध्ये समस्त मुस्लिम समाजाने सहभाग घेऊन अधिक प्रमाणात जे बंद पाडलेला आहे। इथे अर्धापूर शहरातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, सर्व महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने या निषेधात भाग घेऊन जे निषेध नोंदविलेला आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी असं पत्र काढलंय की सदरील हल्ला, आतंकी हल्ला जे खूप निंदनीय आहे आणि कुर्क प्रवृत्तीचा आहे। याच्यात जे लष्कर तोयबा या आतंकवादी संघटनेचा हात आहे, त्या संघटनेची भारत सरकारने दोन हात करून जे मयत पावलेल्या भारतीय नागरिकांचा जे न्याय देण्यासाठी जे त्यांच्यावर जे लवकरात लवकर कठोर कारवाई करून कठोर पावले उचलून जे येथील मयत झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा ही पण आमची विनंती आहे। आणि जे पहलगामा येथे जेव्हा हल्ला झाला तेथे सुरक्षा नव्हती, म्हणून जे काश्मीर येथे सुरक्षा जागोजागी वाढविण्यात यावी जेणेकरून भविष्यात असे जे हे मनोवृत्तीचे लोक जन्माला येणार नाही आणि अशा मनोवृत्तीचे लोक तोंड वर काढत असतील तर त्यांना तेथेच जे भारत सरकारने ठेचले पाहिजे। नांदेड जिल्ह्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दाखवलेली एकजूट आणि कडकडीत बंद यामुळे दहशतवादांविरोधातील देशाची एकसंघता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रती दुःख व्यक्त करत त्यांनी दहशतवादाला कोणताही धर्म नसल्याचा संदेश दिलाय। नांदेडमधील या निषेधाने दहशतवादाविरोधात एकजुटीचा आवाज बुलंद झाला आहे।